नमस्कार प्रेक्षको, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 4 डिसेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आजचा भाग त्यांनी खूप असा छान दाखवलेला आहे. सुरुवातीला काय होतं, नंदिनी नकळत बोलण्या बोलण्यात जीवावर तिचं प्रेम आहे असं काउन्सिलर समोर कबूल करून टाकते. तर तेव्हा काउन्सिलर तिला सजेस्ट करतात की तुम्ही जसं माझ्यासमोर त्यांचं प्रेम कबूल केलेलं आहे तसं त्यांच्या समोर जाऊन तुम्ही कबूल करा. आणि नंदिनी आता त्या गोष्टीची सगळी तयारी सुद्धा दर्शवते. आणि नेमकंच त्यावेळी सुद्धा आता इकडे काव्याला सुद्धा पार्थच्या बद्दलचं प्रेम जाणवलेलं असतं आणि ती पार्थलाच विचारते की प्रेमात पडल्यानंतर नक्की काय होतं. तर तेव्हा आता पार्थ तिला सगळं काही समजावून सांगतो आणि तिथून निघून जातो. आणि काव्या तर आता मनात म्हणते की मला तर पार्थबद्दल हे सगळं काही जाणवत आहे. आणि ती सुद्धा मनामधून आता पार्थचं प्रेम कबूल करते. आणि त्यानंतर त्याने एक इमोशनल सीन सुद्धा दाखवलेला आहे. म्हणजे खरोखरच हा सीन बघण्यासारखा आहे. काय होतं, जीवाला त्याची पहिली सॅलरी मिळालेली असते आणि तो ती सॅलरी आता विक्रमला देऊन त्याला तो डेडिकेट करतो. आणि तो सगळं काही सांगतो की तुम्ही लहानपणापासून माझं सगळं काही कसं किती छान केलेलं आहे. पण मला तुम्ही जेव्हा ओरडत होता तेव्हा मला तुमचा राग येत होता, पण ते सगळं काही तुमचं प्रेम होतं. असं तो सर्व काही आता पहिल्यापासूनच सगळं काही व्यक्त होतो त्याच्यासमोर. आणि त्यानंतर विक्रमला सुद्धा तेच अपेक्षित असतं जे जीवा बोलणार असतो. आणि आता विक्रम चक्क त्याला जवळ घेऊन मिठीत वगैरे घेतो आणि त्यानंतर त्याला त्याची केबिन सुद्धा परत करतो. आणि जीवाला म्हणतो की हा जो चेक आहे तो तू मला नको, म्हणजे या सगळ्यामध्ये नंदिनीचा फार मोठा वाटा आहे. तो हा चेक तू तुझ्या लक्ष्मीला डेडिकेट कर. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे वसू आणि रम्याला तर त्या पेनड्राईव्ह मधला डाटा रिकव्हर झालेला असतो आणि काव्याचा बॉयफ्रेंड जीवाचा आहे हे कळालेलं आहे. आणि आता त्या दोघींनी ठरवलेलं आहे की हे सर्व काही 16 डिसेंबरला सगळ्यांच्या समोर उघड करायचं. आणि त्याच वेळी तिकडे गुरुजी सुद्धा आलेले असतात आणि गुरुजींनी सुद्धा सांगितलेलं असतं की 16 डिसेंबरला काहीतरी अघटित घडणार आहे. आणि आता बघूयात 16 डिसेंबरला नक्की काय होतं ते. आणि आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. नंदिनी आता काउन्सिलर कडे आलेली असते आणि ती आता त्यांना सांगते की म्हणजे जे काही घडलेलं असतं ते सर्व काही त्यांना सांगते. तर तेव्हा काउन्सिलर तिला म्हणतात, अरे बापरे, म्हणजे एवढा मोठा राडा झालाय. तर नंदिनी पुढे म्हणते, आता जीवा तर माझ्याशी बोलतच नाहीयेत, ते चिडलेत माझ्यावरती खूप. तर आता काउन्सिलर तिला म्हणतात, ठीक आहे ना, मग गेला, जाऊ देत उडत तो. तर नंदिनी आता त्यांना म्हणते, अहो गेला उडत म्हणजे काय, अहो नवरा आहे तो माझा, वाळत घातलेला कपडा नाहीये तो. तर ते काउन्सिलर म्हणतात, अहो मग तुम्ही काय एवढं टेन्शन घेताय, जीवाचा विश्वास नाहीये ना तुमच्यावर. आणि त्यांना असं वाटते की तुम्ही चुकीचं वागलेला आहात. तर तेव्हा नंदिनी म्हणते, पण त्यांना असं अजिबात वाटत नाहीये. हे बघा, तुम्ही तुमच्या मनाचं उगीच काहीतरी बोलू नका. तर काउन्सिलर म्हणतात, अहो तुम्ही जे बोलताय ना त्यावरूनच मी बोलतोय तुम्हाला. हे बघा, ऐका माझं, नवरा जर जास्त भाव खायला लागला ना तर उगीच त्याच्या मागे मागे करायचं नाही. त्याचा भाव उतरला ना की मग तो स्वतःहूनच तुमच्याशी बोलायला येईल. मग त्यावेळी ना तुम्ही थोडा भाव खायचा. आणि मी माझ्या बायकोच्या बाबतीत सुद्धा हेच करतो. तर नंदिनी थोडीशी आता चिडते आणि म्हणते, अच्छा असं आहे का, म्हणजे तुम्ही जसं वागता तसंच तुम्ही तुमच्या क्लायंटला सुद्धा वागायला सांगता. अहो मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्ही आमचं जुळवताय का आमच्यामध्ये भांडणं लावताय. तर आता काउन्सिलर म्हणतात, अहो मी जरी भांडणं लावली ना तरी सुद्धा तुम्हाला जुळवून घ्यायचंय असंच दिसत आहे इथे. नंदिनी, जीवा देशमुख, आणि चांगलाय काही सुद्धा प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे नवऱ्याशी भांडण करून जरी आला असला तरी सुद्धा त्यांच्या बाजूने माझ्यासोबत भांडताय, गुड गुड. तर आता नंदिनीला थोडंसं ते रिअलाइज होतं आणि ती म्हणते, नाही सॉरी सर, मला असं नव्हतं म्हणायचं, मी फक्त जीवांची सवय सांगतेय. काय आहे, त्यांना राग येतो, राग आला की ते खूप चिडतात, मग राग निवळला की ते शांत होतात. तर तेव्हा ते काउन्सिलर म्हणतात, अरे वा, म्हणजे खूपच ओळखायला लागलात की तुम्ही त्यांना. तर नंदिनी म्हणते, अरे एवढा दिवस झालं उगाच का संसार करते त्यांच्या बरोबर. तर आता काउन्सिलर तिला म्हणतात, हो ते बरोबर आहे, पण तुमच्या संसाराला एक्सपायरी डेट आहे. म्हणजे आता 3 महिने झालेले आहेत आणि आता पुढच्या 3 महिन्यांमध्ये डिवोर्स होणार. तर नंदिनी आता अजून जास्त चिडते आणि म्हणते, असं का बोलताय सर तुम्ही, कशासाठी डिवोर्स होईल आमचा. गेल्या 3 महिन्यांमध्ये आमच्या नात्यात इतकी छान प्रगती झालेली आहे. जीवा खूप काळजी घेतात माझी. माझा आनंद निवास परत मिळवण्यासाठी त्यांनी सगळं काही पणाला लावलं. पूर्वीची नंदिनी परत यावी म्हणून किती मेहनत घेतली त्यांनी. एवढं सगळं काही घालून बसलेले आहे ते. आणि एवढं सगळं झालेलं आहे की मी हरवून बसलेले आहे स्वतःला. तर तेव्हा काउन्सिलर एकदमच विचारतात, म्हणजे ते आवडतात का तुम्हाला. तर नंदिनी एकदमच बोलून जाते, मी प्रेमात पडलेले आहे त्यांच्या. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता काउन्सिलर तिच्याकडे बघून हसू लागतात. तर नंदिनी डोळ्यावरती हात घेते आणि ती बरोबर पकडली जाते. आणि काउन्सिलरनी बरोबर तिला सगळं काही बोलतं करून तिला एका बरोबर पकडलेलं असतं. तर इकडे सुद्धा अगदी काव्याच्या बाबतीत तेच घडलेलं असतं. काव्या स्वयंपाकघरामध्ये
काहीतरी स्वयंपाक करत असते आणि तिच्या डोक्यामध्ये तेच सगळं काही चालू असतं, की जे अनिशाने तिच्या बरोबर फास्ट म्हणजे रॅपिड फायर राउंड तिच्यासोबत घेतलेला असतो आणि सगळे एकदम फास्ट फास्ट प्रश्न विचारलेले असतात आणि ती बरोबर पार्थ म्हटल्यानंतर प्रेम असं म्हटलेली असते आणि त्या विचारातच ती हरवून गेलेली असते आणि इतक्यात मागून पार्थ येतो आणि तो आलेला असतो तर तिला ते माहितीच नसतं आणि पार्थ आता तिच्या जवळ सुद्धा येऊन उभा राहतो आणि तिच्याकडे बघून तो हसत असतो आणि तेव्हा तो काव्याला विचारतो, आज काय मटार सालीसकट बनवायचा बेत आहे की काय? कारण ती चक्क भेंडी चिरत असल्यासारखं मटार चिरत असते आणि काव्या आता त्या विचारातून बाहेर येते आणि बघते आणि पार्थला म्हणते, नाही नाही अहो सॉरी सॉरी. तर पार्थ तिला म्हणतो, नाही तुम्ही बनवत जर असाल ना तर मला सालीसकट मटार खायला आवडेल खरं, पण बाकीच्यांना सहन नाही होणार म्हणून अलर्ट केलं. तर काव्या त्याला म्हणते, मी दगड शिजवून खायला घातला तरी सुद्धा खाल ना तुम्ही? तर पार्थ तिला म्हणतो, अहो तुमच्या हातूनच जर देणार असाल ना तर मी विष सुद्धा प्यायला तयार आहे. आणि विचारतो, काय झालं कुठल्या विचारात होतात? तर काव्या त्याला काही नाही असं म्हणून सांगते. तर पार्थ तिला म्हणतो, बायको जेव्हा म्हणते ना काही नाही तर त्याचा अर्थ असा असतो की खूप काहीतरी आहे. बोला काव्या मॅडम, काय काय चालू आहे म्हणा तुमच्या? अहो IAS झाल्यानंतर तुम्ही जगाचे प्रश्न तर सोडवणारच आहात, पण तोपर्यंत मला तुमचे प्रश्न सोडवू द्यात. बोला बोला पटकन. तर पार्थ आता ते मटार थोडेसे खात असतो आणि काव्या त्याला एकदमच विचारते, प्रेमात पडल्यानंतर काय होतं? आणि तेव्हा पार्थला धक्काच बसतो आणि त्याच्या तोंडातले सगळे मटार खाली पडतात आणि तो तिला विचारतो, म्हणतो, सॉरी सॉरी, पण तुम्ही काय विचारलं? प्रेमात पडल्यानंतर नेमकं काय होतं? तर काव्या परत त्याला म्हणते, हो हो तेच विचारलं मी, सांगा ना प्लीज, तुम्ही कधी कोणाच्या प्रेमात पडलाय का? तर पार्थ तिला सांगतो, मी रोज पडतो आणि प्रेमात पडण्यासारखं बेस्ट फिलिंग या जगामध्ये नाहीये. तर काव्या त्याला विचारते, पण आपण प्रेमात पडलोय हे नेमकं कसं ओळखायचं? तर पार्थ तिला सांगतो, काय आहे, आपण जेव्हा प्रेमात पडतो ना तर तेव्हा समोरचा माणूस आपल्यासाठी गरज बनतो आणि समोरच्याला म्हणजे आपलं ज्याच्यावरती प्रेम आहे त्याला काही जर झालं तर आपण वाटेल ते लिमिट क्रॉस करू शकतो. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर काव्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तिने पार्थसाठी जळता दिवा आपल्या हातावरती ठेवलेला असतो आणि तिला खूप त्रास होत असतो तरी तिने सहन केलेलं असतं. आणि त्यानंतर त्या विचारातून बाहेर येऊन काव्या पार्थला परत विचारते, अजून काय? तर पार्थ सांगतो, जर माणूस समोरच्याच्या प्रेमात असेल ना तर तो समोरच्याचे नखरे कमी तर चोचले जास्त पुरवतो. त्याच्यासाठी त्याला जे काही आवडेल ते बनवतो. आणि तेव्हा आता काव्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस पार्थसाठी तिने फ्रूट सॅलेड बनवलेलं असतं आणि एकदम प्रेमाने बनवलेलं असतं. तर पार्थ पुढे म्हणतो, जे येत नसेल ना ते शिकतो सुद्धा. तर काव्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस आता काव्या नंदिनीला म्हणत असते की हे बघ तू आता बघच ताई, खुद आता ही काव्या देशमुख पार्थ देशमुख साठी सिनेमन कॉफी बनवणार. आणि त्यानंतर पार्थ म्हणतो, समोरच्यासाठी आपण आपला कम्फर्ट झोन क्रॉस करतो. आणि तेव्हा काव्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस पार्थला थंडी खूप वाजत असते आणि काव्याने त्याच्या अंगावरती ब्लँकेट टाकलेलं असतं आणि आता पार्थ म्हणतो, थोडक्यात काय तर आपण समोरच्या व्यक्तीबरोबर सुपर एन्जॉय करतो. तो टाइम आपल्यासाठी बेस्ट टाइम असतो. जेव्हा तुमच्या बाबतीत हे सगळं काही घडत असेल तर तेव्हा समजून जा की तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेला आहात. आणि आता हे पार्थने सांगितल्यानंतर काव्या आता म्हणजे एकदम धक्क्यानेच त्याच्याकडे बघते आणि परत मनात म्हणते, हे सगळं काही माझ्या बाबतीत होतंय, आय मीन झालेलं आहे, म्हणजे मी खरंच पार्थच्या प्रेमात पडलेली आहे असं ती मनात बोलते. आणि आता पार्थ म्हणतो, हो, म्हणजे त्याला तर तिच्या मनातलं ऐकू आलेलं असतं आणि तो म्हणतो, काय आहे ना तुमच्या प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे, फक्त ना ते जे प्रश्नचिन्ह आहे ना ते बाजूला काढा, मनापर्यंत आलेलं आहे तेच आता फक्त ओठापर्यंत येऊ द्यात. असं म्हणून तो आता ते मटार खातो आणि तिच्याकडे एक रोमॅन्टिक नजर टाकून तिथून बाहेर निघून जातो आणि काव्या आता मनात हसत असते. तर आता इकडे सेम तीच सिच्युएशन झालेली असते. नंदिनीचे काउन्सिलर नंदिनीला म्हणतात, अहो मग जे मनात आहे ते येऊ देत ना ओठावर. आणि परत ते हसतात आणि म्हणतात, म्हणजे आता तुम्हीच म्हणालात ना की मी त्यांच्या प्रेमात पडले म्हणून, म्हणजे म्हणजे आज तुम्ही हे जे सगळं काही माझ्यासमोर व्यक्त केलं तसंच ते त्यांना जाऊन सांगा की या सिनेमावाल्यांनी आणि या कादंबऱ्या लिहिणाऱ्यांनी एक समज रूढ केलेला आहे, म्हणजे पुढाकार मुलांनी आय मीन पुरुषांनी घ्यावा, म्हणजे मुलांनी असं गुडघ्यावरती बसावं, अशी अंगठी समोर धरावी, मुलांनी गजरे आणावे, मुलांनी मुलींना प्रपोज करावं आणि बायकांना हेच तर हवं असतं वगैरे वगैरे. आणि खरं सांगू का, या सगळ्या गोष्टींना मुलांना सुद्धा आवडतात. का नाही आवडणार सांगा ना मला? म्हणजे आपण एखाद्याला किंवा एखादीला किती तू माझ्यासाठी प्रिय आहेस आणि आपण एखाद्या रंगामध्ये शर्टच्या रंगामध्ये किती छान दिसतो किंवा आपण दमून झोपतो तेव्हा आपल्या बायकोला प्रियसीला
आपल्याला आपल्याला खूप खूप प्रेम येतं. या सगळ्या गोष्टी ऐकायला एखाद्या पुरुषाला का नाही आवडणार? काय आहे ना, लाड करवून घ्यायला जेंडर नसतं. तसंच आणि अगोदर कोणी प्रेम व्यक्त करायचं ही सुद्धा कोणाची मक्तेदारी नसते. आणि मला तर वाटतं ज्याला नात्यामध्ये क्लिअरिटी मिळावी त्याने आपल्या भावना समोरच्याच्या पुढ्यात अगदी व्यक्त कराव्यात. मन मोकळं करून टाकावं, सांगून टाकावं. असं ते सांगत असताना नंदिनी आता हसते आणि त्यांना म्हणते, सर तुम्ही खूप छान सांगितलं आणि मला मान्यच आहे की पुढाकार पुरुषांनीच घेतला पाहिजे असं काही सुद्धा नाहीये. पण आपल्या मनामधलं जर प्रतिबिंब समोरच्याच्या मनामध्ये उतरलंच नाही तर तेव्हा ते काउन्सिलर म्हणतात, असं तुम्हाला वाटतंय जीवाचं वागणं बघून? मला सांगा, त्यांना जर दुःख झालं तर ते आधी कोणाकडे येतात? तर आता नंदिनीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस जीवाला खूप त्रास झालेला असतो आणि त्याने रडत रडत नंदिनीला मिठी मारलेली असते. तर आता काउन्सिलर विचारतात, आनंद झाला की ते सर्वात आधी सांगायला कोणाकडे येतात? त्यांना भरून आलं तर ते कोणापाशी येतात? आणि तेव्हा आता नंदिनीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस जीवाला पहिल्यांदा फंडिंग मिळालेलं असतं आणि त्याने आनंदाने येऊन नंदिनीला मिठी मारलेली असते. तर तेव्हा काउन्सिलर म्हणतात, अहो ते त्यांचं यश, अपयश, माया सगळं काही तुमच्याशी शेअर करत असतील तर अजून तुम्हाला कसला कौल हवा आहे? आता जा आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या आहोंना सांगा आणि त्यांना सुद्धा इथे काउन्सिलिंगसाठी यायला सांगा. तर तेव्हा नंदिनी हसत असते आणि म्हणते, मी लाख सांगेन सर, पण त्यांच्याकडे तेवढा वेळ हवा ना. त्यांच्याकडे सध्या कशाचसाठी वेळ नाहीये, अगदी काउन्सिलिंगसाठी सुद्धा. तर तेव्हा काउन्सिलर विचारतात, पण कुठे आहेत कुठे ते? तर तेव्हा नंदिनी सांगते, ते ऑफिसमध्ये आहेत. आज ऑफिस जॉईन करून बरोबर त्यांना 1 महिना पूर्ण झालेला आहे. तर तेव्हा काउन्सिलर म्हणतात, ओ आय सी, असं आहे का? आणि आता इकडे जीवाच्या हातामध्ये एक एन्व्हलप असतं आणि तो अजून सुद्धा टेन्स असतो. तर तेव्हा शिपाई मामा त्याच्याकडे येतात त्याला बघून आणि त्याला विचारतात, सर तुम्हाला काही हवं आहे का? तर तेव्हा जीवा त्यांना थोडंसं बाजूला घेतो आणि हळू आवाजात म्हणतो, मला जरा बाबांना भेटायचं होतं. आणि असं तो हळू आवाजात बोलत असताना विक्रम इकडून जोराने ओरडत बाहेर येतो आणि तो एकट्या कलिगवरती ओरडत असतो, अरे हे लेटर तू टाईप केलेलं आहेस आणि अशी पद्धत आहे का लेटर टाईप करायची? आणि ही काय क्वालिटी आहे का? आणि काम जर नीट जमत नसेल ना तर करू नका, घरी राहा. असं त्याच्यावरती ओरडून त्या पिऊनला बोलवतात आपल्याजवळ आणि म्हणतात, माझ्या केबिनमध्ये कॉफी पाठव रे आणि पुढच्या अर्धा तास ना माझ्या केबिनमध्ये कोणालाच पाठवू नकोस आणि कोणालाही पाठवू नकोस, असं सांगून ते आतमध्ये जातात. तर तेव्हा आता ते पिऊन काका जीवाकडे बघतात आणि नाही असं मान डोलवून तिथून निघून जातात आणि जीवाच्या हातामध्ये ते एन्व्हलप तसंच राहतं आणि तो परत विचारात जातो आणि त्यानंतर तो धाडस करून दरवाजा वाजवतो आणि तेव्हा आतमधून विक्रम म्हणतो, ये 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 गणेश. आणि त्यानंतर विक्रम वरती बघतो तर जीवा आलेला असतो आणि तेव्हा विक्रम जीवाला विचारतो, काय हवा आहे? तर तेव्हा जीवा त्यांना म्हणतो की नाही, मला तुमचा वेळ हवा आहे आणि 1 मिनिट सुद्धा मला पुरेल. तर तेव्हा विक्रम तयार होतो आणि बरं ठीक आहे असं म्हणतो. तर त्यानंतर आता जीवा विक्रम जवळ जातो आणि त्याला म्हणू लागतो, आजवर मी तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे आणि त्यासाठी मी तुमचा मार सुद्धा खाल्लेला आहे. त्या दिवशी तुम्ही मला आजीच्या काठीने मारलेलं होतं आणि त्याआधी गणिताच्या पेपरमध्ये नापास झालेलो होतो म्हणून मारलं होतं. मला पोहण्याची भीती वाटत होती तेव्हा मी लपून बसलेलो होतो तेव्हा सुद्धा मारलेलं होतं. मित्राला लव्ह लेटर लिहून हवं होतं ते त्याला लिहून दिलेलं होतं तेव्हा मारलेलं होतं. खूप राग यायचा मला, प्रचंड राग यायचा. त्या दिवशी सुद्धा आलेला होता ज्या दिवशी तुम्ही मला ऑफिसमध्ये सगळ्यांच्या समोर ओरडलेला होता. पण आज मला तुमचा राग येत नाहीये बिलकुल, असं तो बोलत असताना आता खूप हळवा झालेला असतो आणि त्याचा कंठ दाटून आलेला असतो आणि तो पुढे म्हणतो, उलट माझे डोळे भरून येत आहेत. का माहितीये? कारण आज स्कूटरच्या मागे बसवून शाळेत सोडणारे बाबा आठवत आहेत. मला सायकल शिकवताना माझ्या मागे धावणारे, माझा अभ्यास घेण्यासाठी स्वतः पहाटे उठणारे, माझ्यासाठी ट्रॅफिक पोलिसांशी भांडणारे, आईला समजावणारे, माझ्या शाळेची फी भरता यावी म्हणून स्वतः स्टेशन पासून घरी चालत येणारे बाबा मला आठवत आहेत आणि मला माझी स्वतःची खूप लाज वाटते. पण मी तुमचे आभाळ एवढे मोठे प्रयत्न कधीच समजून नाही घेऊ शकलो. पण आज तुमच्या या कंपनीमध्ये तुमच्या मनापासून काम केल्यानंतर मला माझा पहिला सॅलरीचा चेक मिळालेला आहे. आणि तेव्हा तो एन्व्हलप आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो, हा काय पहिला चेक नाहीये माझा, पण तुम्ही नुसते बाप नाही तर बाप माणूस आहात हे मला कळायला लागल्यापासून चा माझा पहिला चेक आहे. बाबा, मला माझी पहिली कमाई तुम्हाला सुपूर्त करायची आहे, असं सांगून तो एन्व्हलप त्याच्या समोर धरतो आणि तेव्हा आता विक्रम तो एन्व्हलप आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणू लागतो, पार्थने मला असा कधी त्रास दिला नाही. आणि त्यानंतर तो उठून उभा राहतो आणि जीवाला म्हणतो, पण म्हणतात ना, जी मुलं आई वडिलांना जास्त त्रास देतात तीच मुलं आई वडिलांना मोठा अभिमान होईल इतकं काही सगळं मिळवून सुद्धा देतात. असं बोलून तो आता जीवाला आपल्या मिठीमध्ये घेतो आणि त्यानंतर
त्यानंतर म्हणतो आता एक प्रॉमिस करायचं मला, इथून पुढे तुला काहीही विकायचं झालं ना तर आधी येऊन मला सांगायचं. अरे हा विक्रम देशमुख तुझ्यासाठी स्वतःला गहाण टाकेल. अरे काय वाटलं तुला, असं म्हणून तो सुद्धा रडू लागतो. आणि आता त्यानंतर तो जीवा परत त्याच्या मिठीत जातो आणि खूप असं इमोशनल सीन इथे मित्रांनो त्यांनी दाखवलेला आहे. आणि त्यानंतर म्हणतो असू देत, आणि तुला माहितीये का सकाळीच हा चेक माझ्या हातून सही होऊन गेलेला होता. अरे मी तुझी वाट बघतच होतो तू येशील म्हणून, आणि खूप वाट पाहायला लावलीस तू मला, आणि आज तू हा फक्त तुझा पगार नाही कमवलेला आहेस जीवा, आणखीन एक गोष्ट कमावलेली आहेस, असं सांगून तो चल असं त्याला म्हणतो. आणि त्यानंतर आता इकडे त्यांनी घरामधला सीन दाखवलेला आहे. रम्या एकदमच धावत वसूकडे येते आणि आई असं म्हणते, आणि तेव्हा वसू पाणी पित असताना तिला ठसका लागतो. तर रम्या तिला म्हणते आई अगं ते सगळं सोड, हे बघ माझ्या हातामध्ये काय आहे, असं म्हणून ती पेन ड्राईव्ह दाखवते. आणि तेव्हा वसूला तर धक्काच बसतो आणि ती सुद्धा खूप आनंदित होते आणि ती विचारते मला एक गोष्ट सांग, डेटा रिकव्हर झाला का? तर रम्या म्हणते हो अगं आत्ता त्या हॅकरने मला हे पेन ड्राईव्ह दिलं आणि तो मला म्हणाला की सगळं काही रिकव्हर झालेलं आहे, असं म्हणून ती तर खूप आनंदाने तिला सांगत असते. तर वसू आता तिला म्हणू लागते अगं मग आपण इथे काय करतोय, रूम मध्ये चल आणि लॅपटॉपला लाव पेन ड्राईव्ह आणि बघूया तरी फुटेज, आणि आपल्याला कळेल ना त्या काव्याचा बॉयफ्रेंड कोण आहे ते. तर रम्या सुद्धा म्हणते हो हो चल चल लवकर चल, असं म्हणून आता या दोघे सुद्धा रूम मध्ये जाऊ लागतात. आणि त्या दोघी रूम मध्ये वरच्या दिशेने जात असतात. तर तेव्हा वरून आशाताई खाली येत असते आणि तिच्या हातामध्ये पाण्याने भरलेली बादली असते आणि ती खाली येत असते, आणि खाली येता येताच अचानकपणे तिच्या हातामधून ती बादली पडते आणि बादली पडल्यानंतर म्हणजे त्या धक्क्याने रम्याच्या हातामधला पेनड्राईव्ह सुद्धा खाली पडतो आणि तो बरोबर त्या पाण्यामध्ये पडतो. तर वसू म्हणते अगं रम्या पेनड्राईव्ह, असं म्हणून त्या दोघे सुद्धा धावत पुढे जातात आणि वसू तो पेनड्राईव्ह उचलून हातामध्ये घेते आणि रम्याकडे देते. तर तेव्हा रम्या लगेचच तो पेनड्राईव्ह पुसू लागते. तर वसू आता आशाताईवरती जोराने ओरडू लागते अगं काय आहे हे? तर आशाताई तिला म्हणते नाही ताई ताई सॉरी सॉरी चुकून झालं. तर वसू तिला म्हणते अगं चुकलं काय, चुकून काय झालं, एक काम धड तुला करता येत नाही, असं म्हणून चक्क तिच्या कानाखालीच ती मारते. आणि इतक्यात पिहू सुद्धा तिथं आलेली असते आणि ते सगळं बघून तिला जोराचा धक्का बसतो. तर वसू आता आशाताईला म्हणते पेनड्राईव्ह पाण्यात पडला असता आणि तुझ्यामुळे ना सतत आमचं नुकसानच होतं. तर रम्या सुद्धा तिच्यावरती ओरडत असते तुला डोळे उघडे ठेवून काम करता येत नाही का ग? मागच्या वेळी तुझ्यामुळेच आई पाय घसरून पडली होती आणि आता आमचा पेनड्राईव्ह पाण्यामध्ये भिजला, कळत नाही का ग तुला? हिचा ना पगारच कापला पाहिजे, याशिवाय तिला अक्कलच येणार नाही. तर तेव्हा आता पिहू धाडस करून पुढे येते आणि रम्याला म्हणते अगं रम्याताई काय झालं, इतकं का चिडतेस, तिने काही मुद्दामून केलं आहे का, एवढं काय झालेलं आहे चिडायला, आणि असं काय आहे या पेनड्राईव्ह मध्ये? आणि तेव्हा असं तिने विचारल्यानंतर रम्या रागाला येऊन तिला बोलणार असते. तर आता वसू रम्याला थोडस शांत करते आणि आता ती पिहूकडे बघते आणि तिला विचारते अभ्यास झाला का बाळा तुझा, आणि ज्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात ना बाळा त्यामध्ये नाक खुपसू नये, जा अभ्यास कर, असं म्हणून ती तिला सांगते. आणि त्यानंतर आशाताईला म्हणते तुझ्याकडे मी बघतेच नंतर, असं म्हणून आता या दोघी वरच्या दिशेने जातात. तर आता पिहूला त्यांची शंका आलेली असते आणि ती मनात म्हणते यांचं नक्की काय चालू आहे आणि असं नक्की काय आहे या पेनड्राईव्ह मध्ये, असं ती विचार करत असते. तर आता इकडे परत त्यांनी ऑफिस मधला सीन दाखवलेला आहे आणि आता विक्रम चक्क जीवाच्या हाताला धरून तो त्याच्या केबिन मध्ये घेऊन येतो आणि त्याला म्हणतो वेलकम बॅक टू युअर केबिन मिस्टर जन्मेजय देशमुख अँड यू हॅव अर्न दिस, आणि असं तो एकदम खुश होऊन सांगत असतो. तर तेव्हा जीवा सुद्धा खुश होतो आणि म्हणतो थँक्यू सो मच बाबा. तर आता विक्रम म्हणू लागतो तुला आठवते का तुझ्या ऑफिसच्या पहिल्याच दिवशी मी तुला एक निरोप पाठवलेला होता, या ऑफिसमध्ये स्वतःची केबिन स्वतःच्या सचोटीने आणि कष्टाने मिळवावी लागते जशी पार्थने मिळवली, आणि तू जेव्हा लायक होशील तेव्हा बघू, पण आज तू त्या लायक झालेला आहेस जीवा, रादर तू आधीपासूनच लायक होतास हे तू प्रूफ केलेला आहेस. आय प्राऊड ऑफ यू बाळा, खरंच तू ही केबिन स्वतःच्या कष्टाने मिळवलेली आहेस. तुला नाकारता म्हणून मी हिणवलं, खूप टोचून बोललं, तुझ्या जिवारी लागावं असं तुला बोललो सुद्धा, आणि तुला वाईट वाटलं असेल ना त्याचं. तर जेव्हा आता विक्रमचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो पण हे सगळं मला बोलताना तुम्हाला त्याही पेक्षा वाईट वाटत होतं, हे कळतंय मला बाबा. तर तेव्हा विक्रम म्हणतो अरे मुलं जेव्हा एखाद्या अग्निपरीक्षेमधून जात असतात ना तेव्हा आई वडिलांना सुद्धा ती परीक्षा द्यावीच लागते बाळा, पण असो तू मला चुकीचं ठरवलंस याचा मला खूप आनंद आहे, आणि जेव्हा तू आजपासून या तुझ्या हक्काच्या केबिन मध्ये बसायचा आहेस, असं म्हणून तो त्याला खुर्चीवरती बसवतो आणि त्यानंतर त्याची जी पाठी त्याने खाली पाडलेली असते ती आता तो सरळ करून ठेवतो. आणि तेव्हा त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्याने स्वतःच्या हातानेच ती पाठी खाली केलेली असते आणि तो खूप आनंदित होतो. आणि त्यानंतर आता
विक्रम जीवाला म्हणतो, "हे घे हा चेक ठेव." तर जीवा नाही असं म्हणत असताना विक्रम त्याला म्हणतो, "अरे तसं नाही जीवा, हे सगळं काही यश तुझं आहे आणि तुझ्या यशाची खरी वाटेकरीण नंदिनी आहे आणि हा जो चेक आहे ना तो तू तुझ्या लक्ष्मीच्या हातामध्ये ठेव." आणि तेव्हा आता जीवाला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तो नंदिनीला म्हणत असतो की तुझ्या या वशिल्याच्या कुबड्याशिवाय मी रेसमध्ये पहिला येऊच शकत नाही. तर विक्रम आता जीवाला म्हणतो, जर ठीक आहे, ओके, आपण निघूयात का आता?" तर जीवा त्याला म्हणतो, "बाबा एक महत्त्वाचं काम आहे, ते मी कंप्लीट करतो आणि येतो. तुम्ही व्हा ना पुढे." तर तेव्हा विक्रम म्हणतो, "बरं ठीक आहे आणि तू सांभाळून ये." असं सांगून तो आता तिथून निघून जातो. आणि तेव्हा जीवाला तो क्षण परत आठवू लागतो जेव्हा आत्ताच विक्रम म्हणालेला असतो की तुझ्या यशाची खरी वाटेकरीण नंदिनी आहे. तेव्हा तू हा चेक ना तुझ्या लक्ष्मीच्या हातामध्ये ठेव. आणि जेव्हा सगळा हा काही विचार करत असतो इतक्यातच चक्क ते काउन्सिलर तिथं येतात आणि जीवाला म्हणतात, "अभिनंदन सर." आणि असं त्यांनी म्हटल्या जीवा तर मागे वळून धक्क्यानेच त्यांच्याकडे बघतो आणि त्याला सुद्धा खूप आश्चर्य वाटलेलं असतं. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत या दोघींना अखेर आता कळतं की काव्याचा बॉयफ्रेंड जीवा आहे. म्हणजे ते पेनड्राईव्ह जे काही पाण्यात भिजलेलं असतं ते तर आता इथे वर्क करतं आणि त्यांना ते फुटेज सगळं काही कळतं, दिसतं. आणि तेव्हा आता रम्या वसूला विचारते, "कधी फोडायचा हा बॉम्ब?" तर इतक्यातच त्यानंतर गुरुजी घरी आलेले असतात आणि ते सांगत असतात सगळ्यांना, "16 डिसेंबर धनुर्मासारंभ अघटित घडण्याची शक्यता आहे." आणि त्यानंतर वसू आता रम्याला म्हणते, "16 डिसेंबरलाच फोडायचा हा बॉम्ब. आता लग्नानंतर प्रेम नाही तर विध्वंस होणार." आणि तेव्हाच आता इकडे या सगळ्यांना सुद्धा गुरुजींच्या बोलण्याचं आश्चर्य वाटलेलं असतं. आणि आता 16 डिसेंबरला काय होणार, म्हणजे आता हे यांच्या सगळ्यांचं प्रेम तर जुळून आलेलं असतं आणि आता हे यांच्या हाती काही हे लागलेलं आहे, त्याच्यामुळे आता आणि परत घोळ होणार असंच काहीतरी इथं वाटत आहे. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.